चला मित्रांनो, पुढची पंचवार्षिक योजना आहे 9वी पंचवार्षिक योजना। ठीक आहे, याचा मूळ ढाचा अगोदर समजून घेऊ आपण। पहिला मुद्दा याचा कार्यकाल लक्षात घ्या बघा, 97 ते 2002 आहे। मुख्य भर दिलेला आहे शेती आणि ग्रामीण विकासावरती। ठीक आहे, प्रतिमान गांधीवादी आहे। त्याच्यानंतर इथे एक घोषवाक्य जारी केलेले बघा, घोषवाक्य जारी करण्यात आलेली ही तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी, सातवी आणि आता ही 9वी। सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक विकास हे याचं घोषवाक्य आहे। आणि टार्गेट टाकलं होतं 6.5%, प्रत्यक्षात साध्य झालं 5.5%। ठीक आहे, आता हिचं लक्ष्य कमी साध्य झालेलं आहे। ठीक आहे, हा एक ढाचा झाला। याच्यामध्ये एक खर्च एक लक्षात घ्यायचा, 13,05,000 कोटीचा खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ठीक आहे, ढाचा। आता मूळ मुद्दा आणखीन परत जाऊ आपण। या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम 3 पंतप्रधानांनी केलेले आहे। HD देवेगौडा यांनी या ठिकाणी याचा आराखडा तयार करण्याचं काम केलं। IK गुजराल यांनी या आराखड्याला मंजुरी देण्याचं काम केलं आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे काम केले। अशा पद्धतीने 3 पंतप्रधानांची संबंधित असलेलं ही पंचवार्षिक योजना येत असते। आता या पंचवार्षिक योजनेत भर दिला शेती आणि ग्रामीण विकासावर। आता शेती आणि ग्रामीण विकासावर भर का दिला? कारण या कालखंडात मेजॉरिटी जो काही वर्ग निवडून आलेला आहे हा ग्रामीण भागाशी संबंधित वर्ग होता आणि त्यांचाच दबाव या ठिकाणी असल्यामुळे शेती आणि ग्रामीण विकासावर भर देणं गरजेचं होतं। कारण या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पुढच्या इलेक्शन कधी लागू शकतं याची शक्यता होती, कारण आघाड्याचं सरकार होतं। सगळ्यांना माहिती होतं निवडून यायचं असेल तर ग्रामीण भागावर भर दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण 60% अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये कार्यरत होती। ठीक आहे, तर शेती क्षेत्रावर भर द्यावा लागलेला आहे। प्रतिमान गांधीवादी म्हणजे महात्मा गांधींच्या विचारानुसार ग्रामीण भागाचा विकास, शेती क्षेत्राचा विकास, लघु आणि कुटीर उद्योगाचा विकास याच्यावरती महात्मा गांधीजींनी भर दिलेला आहे। अशा त्यांच्या विचारालाच म्हणायचं गांधीवाद। आणि म्हणून 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4ही पंचवार्षिक योजनेमध्ये महात्मा गांधींच्या विचारावर आधारित होत्या, म्हणून या 4ही पंचवार्षिक योजना गांधीवादी विचारावरती आधारित होत्या। ठीक आहे, आता या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य जारी करण्यात आलेले आहे। घोषवाक्य दिलेली ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे। यामध्ये घोषवाक्य काय दिलं? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि समानतेसह आर्थिक विकास करणे। ठीक आहे, सामाजिक न्याय म्हणजे जो काही विषमता जी आहे या विषमता म्हणजे सामाजिक जी विषमता ती नष्ट करणे आणि दुसऱ्या बाजूला समानतेसह सगळ्यांचा वेगाने विकास करणे, आर्थिक विकास करणे। तर असे हे 2 मुद्द्यावरती इथं काम केलेले आहे बघा। टार्गेट टाकलं तर 6.5%, प्रत्यक्षात साध्य तेवढं झालेलं नाही। का झालं नाही? नंबर 1, आघाड्याचं सरकार होतं, स्थिर सरकार नव्हतं। नंबर 2, भरपूर विकास कार्यक्रमावर भर दिला, एकही कार्यक्रम शेवटपर्यंत गेलाच नाही। या कार्यक्रमाची जी फळं आहे ते पुढच्या पंचवार्षिक योजनेत दिसायला लागली होती, त्यामुळे या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी नुसतं खर्चाचं काम झालं, उत्पन्न मिळण्याचं काम पुढच्या पंचवार्षिक योजनेत होताना दिसतंय। आणि नंबर 3, या पंचवार्षिक योजनेमध्ये 1998ला भारतानं दुसऱ्यांदा अणुचाचणी केली, त्यामुळे जगभरातून निर्बंध आपल्यावरती आलेत बघ। ठीक आहे, निर्बंधामुळे साहजिकच आपला व्यापाराला फटका बसला होता। नंबर 2, 1999ला भारत पाकिस्तान कारगिलवरून वार सुरुवात झालेले, कारगिल युद्ध झालेले। या युद्धामुळे सुद्धा भारताचा बराच खर्च जो आहे तो अनुत्पादक क्षेत्रावर खर्च झालेला दिसतो बघा। तर हे एक त्या पाठीमागचं कारण होतं। तर असे वेगवेगळ्या कारणामुळे ही पंचवार्षिक योजना अपयशी ठरताना दिसते। आता या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले कुठले कार्यक्रम हातात घेण्यात आलेले, त्यातला पहिला कार्यक्रम आहे कस्तुरबा गांधी शिक्षण योजना। ठीक आहे, मग आता या ठिकाणी ही योजना कशासाठी, पहिला मुद्दा तो लक्षात घेऊ। ही योजना होती की राष्ट्रीय साक्षरता दर जेवढा होता त्या साक्षरते दरापेक्षा कमी साक्षरता असलेले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये महिलांचा साक्षरता दर वाढवण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी ही योजना हातात घेण्यात आलेली। तर महिला साक्षरतेसाठी योजना आहे। राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा कमी साक्षरता असलेल्या जिल्ह्यांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर 97ला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना हा कार्यक्रम सुरू करण्यात आला। सुवर्ण जयंती नाव याकरता देण्यात आलं, 97ला भारताला स्वातंत्र्य होऊन 50 वर्षे पूर्ण होत होती आणि 50 वर्षाला सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हटलं जातं, म्हणून सुवर्ण जयंती नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला। पण हा कार्यक्रम होता शहरी भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयं रोजगारासाठी अनुदान देणारा कार्यक्रम म्हणून। तर हा शहरी रोजगार योजना या ठिकाणी ओळखला जाते। तसं सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना पण ग्रामीण भागासाठी पण आहे, पण तो 99चा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर
97 नंतर 98ला परत 2 कार्यक्रम सुरू झालेले आहेत. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना आणि भाग्यश्री बाल कल्याण योजना, दोन्ही पण विमा उतरवणारा कार्यक्रम आहे. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना महिलांचा विमा उतरवणारा कार्यक्रम होता आणि भाग्यश्री बाल कल्याण योजना बालकांचा विमा उतरवणारा कार्यक्रम होता. तर दोन्ही पण 98ला सुरू करण्यात आलेली. तर 98ची त्या 2 योजना सुरू झालेल्या आहेत. 99ला हे 3 योजना सुरू झालेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? त्यापैकी एक आहे अन्नपूर्णा योजना. म्हणजे थोडक्यात काय ते लक्षात घ्या. अन्नपूर्णा योजना जी आहे ही 60 वर्षावरील जी वृद्ध व्यक्ती आहेत या वृद्ध व्यक्तींना 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ वाटप करणारा कार्यक्रम आहे रेशन दुकानामार्फत. ठीक आहे. तर अन्न वाटप करणारा कार्यक्रम होतो हा. 99ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या 6 योजनांचं विलीनीकरण करून ही योजना 99ला सुरू करण्यात आलेली आहे. मग 6 योजना कुठली? 1978ची IRDP, 1979ची ट्रायसेम, 1982ची डवाक्रा म्हणजे महिला बाल विकास कार्यक्रम, 1989ची दशलक्षी विहिरी योजना, 1992ची सिट्रा कार्यक्रम आणि 1997ची गंगा कल्याण कार्यक्रम. अशी या 6 योजना एकत्रित करून तयार करण्यात आली सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर 99चा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर याच योजनेचं रूपांतर 2011ला राष्ट्रीय आजीविका मिशनमध्ये करण्यात आलं आणि याच योजनेचं नंतर मोदी सरकारनं पंडित दीनदयाल या ठिकाणी नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 99ला जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली. अगोदर 89ची जी जवाहर रोजगार योजना होती तिचं मॉडिफिकेशन करून ही योजना तयार करण्यात आली, ज्याला म्हणायचं जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर ही एक 99ला सुरू करण्यात आलेली. 2000ला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे पंतप्रधानाच्या नावानं ग्रामीण भाग पक्क्या रस्त्यांना जोडण्यासाठी ZP मार्फत अनुदान देऊन या ठिकाणी आपलं रस्ते बांधणारा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम आज पण चालू आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचा कार्यक्रम म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर 2000लाच अंत्योदय अन्न योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत रेशन दुकानामार्फत 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ वाटप करणारा कार्यक्रम आहे. फक्त कोणाला? अनुसूचित जाती जमातीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना. हा 2 रुपये किलो दराने गहू 3 रुपये किलो दराने तांदूळच आहे, पण हा ज्येष्ठांसाठी आहे, हा अनुसूचित जाती जमातींसाठी आहे. या दोघातला फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2001ला प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील पायाभूत क्षेत्राचा विकास करणारा हा कार्यक्रम. याच्या अंतर्गत वेगवेगळ्या 6 योजना सुरू करण्यात आली. 6 क्षेत्राच्या विकासावर भर दिलेला आहे. गृह, वीज, पाणी, पोषण, शिक्षण आणि आरोग्य असे या 6 क्षेत्रावरती एकत्रित भर देऊन तयार केलेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. ग्रामीण भागाचा उदय घडवून आणणारी योजना म्हणतो. 2001लाच आंबेडकर वाल्मिकी आवास योजना सुरू करण्यात आली. आवास योजना म्हणजे घर बांधण्यासाठीची योजना आहे. आंबेडकर वाल्मिकी यावरूनच लक्षात येईल अनुसूचित जाती आणि जमातीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना शहरी भागामध्ये घर बांधून देणारा कार्यक्रम आहे. ठीक आहे. कारण इंदिरा आवास योजना आता ग्रामीण भागासाठी सुरू केली होती, शहरी भागासाठी काहीच नव्हते. मग शहरी भागासाठी आणि अनुसूचित जाती जमातीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांसाठी मोफत घर बांधून देणारा कार्यक्रम होता. तर 2001ला सुरू करण्यात आलेला आहे. 2001लाच सर्व शिक्षा अभियान नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या पाठीमागचा कार्यक्रम महत्त्वाचा उद्देश काय? तर 88ला सर्व शिक्षा अभियान नावाचा कार्यक्रम सुरू झाला होता. 2000 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करायचं होतं, पण 2000 ओलांडला जाऊन सुद्धा प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं. म्हणून 2001ला 86वी घटना दुरुस्ती केली आणि दुसऱ्या बाजूला सरकारनं सर्व शिक्षा अभियान नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि 2001लाच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नावाचा हा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता. हा काही नवीन कार्यक्रम नाही. 1993ची आश्वासित रोजगार योजना आणि 1999ची जवाहर ग्राम समृद्धी योजना या 2 योजनांचं विलीनीकरण करून नवीन योजना सुरू केली, ज्याला नाव देण्यात आलं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर अशा पद्धतीनं हा एक कार्यक्रम या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. अशी वेगवेगळे विकास कार्यक्रम हातात घेण्यात आलेली 9वी पंचवार्षिक योजना आहे. तर या पंचवार्षिक योजनेचं लक्ष्य साध्य झालं नाही. या पाठीमागचे 2-3 घटना लक्षात घेतल्या पाहिजे आपण. सगळ्यात पहिली घटना म्हणजे 1998ला आपण दुसऱ्यांदा अणुचाचणी केली आणि दुसऱ्यांदा झालेल्या अणुचाचणीमुळे आंतरराष्ट्रीय निर्बंध आपल्यावर आलेत.
त्या निर्बंधामुळे आपल्या या ठिकाणी व्यापाराला फटका बसला आणि यातून अपयश येताना दिसतं. हे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की कारगिल वार या कालखंडात घडलेले बघा. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं याच कालखंडात, त्यामुळं आपला अनुत्पादक बराच खर्च झाला आणि म्हणून या ठिकाणी ही पंचवार्षिक योजना अपयशी ठरताना दिसते. नंबर 3, याच पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी राजकीय अस्थिरतेचा हा कालखंड आहे. कारण कुठल्याही पक्षाला बहुमत या ठिकाणी दिसत नाही आणि राजकीय अस्थिरतेमुळे कधी निवडणुका लागू शकतात. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, लोकप्रिय घोषणांचा हा सुकाळ होता, पण अंमलबजावणीच्या नावाने या ठिकाणी दुष्काळ होता. तर राजकीय अस्थिरता हे कारण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक योजना सुरू करण्यात आल्यात, अनेक कार्यक्रम सुरू करण्यात आलेत, कोणताही कार्यक्रम काठाला लागलाच नाही. सगळ्याच कार्यक्रमावर थोडी रक्कम खर्च करावी लागली. मग एकनाथ धर भारत चिंध्या आपण जे काही म्हणतो ते या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं अनेक योजना हातात घेतल्यामुळं याला यश मिळण्यासाठी बराच अवधी लागणार होता आणि म्हणून सुद्धा ही पंचवार्षिक योजना अपयशी ठरताना दिसते. तर अशा पद्धतीनं ही 9वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी लक्षात घ्यायची. मित्रांनो, 7वी, 8वी, 9वी या 3 पंचवार्षिक योजनांवरती जे प्रश्न येऊन गेले ते प्रश्नावरती थोडी नजर टाकू आता. 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक म्हणजे टार्गेट, इंग्लिशमध्ये पण बघत चला, टार्गेट किती होते. 9व्या पंचवार्षिक योजनेत लक्ष्य काय टाकलं होतं, टार्गेट काय टाकलं होतं, तर 9व्या पंचवार्षिक योजनेत टार्गेट टाकलं होतं आपण 6.5% विकास दर गाठायचा दरवर्षी. ठीक आहे. त्याच्या अगोदर 8व्यामध्ये टाकलं होतं 5.6, 6.7 साध्य झालेलं होतं आणि त्याच्या अगोदर 5 टाकलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक न्याय व समानतेसह वृद्धी यावर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला, तर हे घोषवाक्य होतं 9व्या पंचवार्षिक योजनेचं. ठीक आहे. इथं 8वीला काही घोषवाक्य नव्हतं, 10वीला काही घोषवाक्य नाही, 11वीला वेगवान व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल हे या ठिकाणचं टार्गेट होतं बघा. तर याचं उत्तर आहे 9वी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर कोणत्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचं होतं. मग आता उद्योगाच्या आधुनिकीकरणाचं लक्ष असलेली पंचवार्षिक योजना होती 8वी पंचवार्षिक योजना. याच पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी आपलं उत्पादनात वाढ करण्याकरता विदेशी गुंतवणूकदारांना देशामध्ये मोकळीक देण्यात आली होती. नवीन तंत्रज्ञान देशामध्ये यायला सुरुवात झाली होती. ठीक आहे. नियोजन आयोगाच्या मतानुसार 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. मग आता काय, सामाजिक न्याय आणि समानतेसह विकास. ओके. सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास. ठीक आहे. सामाजिक न्याय व रोजगारासहित विकास. सामाजिक न्याय व आर्थिक समानतेसह विकास. यस, याच्यापेक्षा हे बरोबर येतंय. म्हणजे उत्तर काय, सामाजिक न्याय व आर्थिक समानतेसह विकासावर भर दिलेला आहे. तर हे 9व्या पंचवार्षिक योजनेत याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं 7वी, 8वी आणि 9वी या 3 पंचवार्षिक योजनांतले आयोगाने विचारलेले हे प्रश्न लक्षात घ्यायचे.